तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर. आज मी आणि साहिल आलो दापोलीत जरा. पण दापोलीत आल्यावर आमचं सडनली प्लॅन बनलं की बोललं साहिल की जरा जाऊन येऊया बीचवर आपण फिरून. आणि आता तिकडे चाललो आणि हे आपलं कृषी विद्यापीठच्या रस्त्याकडून आम्ही चाललो आता मुरुड हरणे बीचकडे. तिकडून आता संध्याकाळचीच वेळ आहे. आमचं काय प्लॅन होतं, दुपारी प्लॅन होतं आमचं जायचं, पण काही कारणास्तव जायला जमलं नाही. पण आता आम्ही निघालो. साहिलच्या काय मनात आलं तो बोलला चला. तर आम्ही आता चाललो आहे, संध्याकाळचीच वेळ आहे. आता आम्ही पोचलो दत्तगुरू मंदिर लाडघर. आणि चप्पलीतून थोडं पुढं जाते मंदिराच्या आतमध्ये, नंतर बघू. मित्रांनो, दत्त मंदिर आहे हे बघा. हे इकडून भाई स्पॉट. हो भाई, एक नंबर भाई स्पॉट आहेत. चला मित्रांनो, आपलं दत्त मंदिर बघून आपण थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे. पहिल्यांदाच बघितलं काही गोष्टी आहे. एक नंबर सगळ्यात कुठं दत्त मंदिर बघून पुढं आम्ही चाललेलो. तेवढ्यात साहिलने दाखवलं की बोलला की इथे पुढं जागा आहे, तिथे आम्ही कॉलेज वगैरे झाल्यावर चिल वगैरे घ्यायला ते आणि त्याचे मित्र यायचे. ते दाखवतो आपल्या पुढं जागाही बघू शकता. इथून पूर्ण एकदम समोरच्या साईडला पूर्ण समुद्र किनारा दिसतो आणि छानशी अशी जागा आहे. तेव्हा गाडी वगैरे थांबून काय काय माणसं थांबलेत आहेत. एकदम मस्त अशी स्पॉट होता त्याचा, आवडता आहे बघा. मित्रांनो, आजचा आपला प्रवास इथेच थांबतोय. आता आम्ही मुरुड कर्जत लाडघरचे बीच थोडे थोडे लांबून बघूनच आम्ही आता चाललोय घरी. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.